मानिका धोंडीबार चव्हाण. आमची आई 4 महिन्यापूर्वी पडली होती बिमार. त्यावेळेस मी सरपंचाला सांगलं होतं की बाबा आमची आई बिमार पडली, स्मशानभूमीची काहीतरी सुविधा लावा. तर लावूत म्हणले. लावूत म्हणल्याच्या नंतर आमची आई 23 तारखेला वारली गेल्या महिन्यात. वारल्याच्या नंतर मग स्मशानभूमीचं कसं आहे काय नाही म्हणले तर ते होते पुण्यामध्ये. मग इथे तलाठी, ग्रामसेवक, हे पोलीस लोक हे ते होते. मग न्या म्हणले माळाला आणि म्हणल्या नाही पहिल्या स्मशानभूमीपाशी जाळता, तिथं जाऊ दे ना गेले. त्या शेतकऱ्यांना पोलीस बोलले, तिथं बंद केलं. वरी नेलं तरी रस्ता नका. परेशान करून माणसाने तिथं कसं तरी नेऊन हे केलं. तुमच्या आईचं प्रेत पंचायत मध्ये ठेवलं होतं. लाकडं टाकली होती मध्ये. पोलीस जे होते PSI माने साहेबचे, आता त्याने जर असं हे हापधूप करून बाहेर काढून मग 5 वाजता नेऊन अंत्यविधी केली वरी माळाला. रस्ता कोणत्या समाजाची तुमच्या गावात? माळी, कोळी, कुंभार, वारीक, सुतार, म्हणजे पंचमेळाच. पहिला पंचमेळा ते हडप केला शेतकऱ्यानं, नावानं लावून घेतला. आता हे पंचमेळाच. समाजाला आहे, 4-5 समाजाला नाही. वाण्यामध्ये अर्ध्या लोकायला नाही. आज आपण नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं, काय विषय आहे आणि कोणत्या संदर्भामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे? मी सटवाजी सोनकांबळे टिळकीकर, जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी. आज दापसेडमध्ये बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. तर कोळी समाज, माळी समाज, लोहार समाज, सुतार समाज, जे पतरूर समाज आहे, त्या समाजासाठी जी स्मशानभूमी होती त्या शेतकऱ्यांनी ती स्मशानभूमी हडप केलेली आहे. आणि ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी जी स्मशानभूमी होती त्या ठिकाणी तलाठी भवन बांधून त्या इतर लोकांवरती एवढा अन्याय केलेला आहे की त्या ठिकाणी त्यांना एखादं प्रेत जर आलं तर ते आता तिथं जाळता येणार नाही. परवा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये यांचे वडील यांच्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला, पण तहसीलदारांनी आणि तिथल्या तलाट्यांनी आणि ग्रामसेवकांनी आश्वासन दिलं की तुम्हाला जल्दी आम्ही निर्णय देऊ, पण आम्ही मागे घेतलो. आतापर्यंत 4 दिवसात झाले की 15 दिवस होत आहेत, कुठलाही निर्णय न देताना त्या ठिकाणी दुसरे 2 लोक सिरियस आहेत. आणि कोळी समाज, ST समाज तिथला एवढा भयानक मोठा आहे की 2-3 समाजाची 1000 लोकसंख्या असून सुद्धा त्या ठिकाणी तिथलच्या सरपंचाची, तिथलच्या ग्रामसेवकाची आणि तिथलच्या प्रशासनाची एवढी जबरदस्ती आहे की पोलीस प्रशासनानं सुद्धा सहकार्य केलेले नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर तिथल्या समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नाही केली तर बहुजन समाज पार्टी जिल्ह्यातर्फे या ठिकाणी मनीषभाऊ कावळे आणि आमच्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे की पूर्वसूचना देऊन आपण या ठिकाणी जन आंदोलन उभारून तिथलच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम बहुजन समाज पार्टी करत आहेत. माझ्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष आहेत, गड्डमवार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तहसीलदारांनी आणि कलेक्टर साहेबांनी जर निर्णय नाही घेतला तर आम्ही जरूर स्मशानात जे बघा लास्टची जी जागा असते त्या ठिकाणी सुद्धा ह्यांनी जागा ठेवायला तयार नाहीत. जर कलेक्टर साहेबांनी तिथलच्या त्यांच्या स्मशानभूमीमध्ये खोदकाम केलं तर तिथलचे आता सुद्धा त्या ठिकाणी अस्थी सापडतात आमच्या नातलगांचे, त्यांच्या नातलगांचे. तर त्या ठिकाणी जाणीन बुजून 2 ठिकाणी खबरस्तान म्हणून ती जागा उडवलेली आहे. आणि हा ग्रामपंचायतीचा पूर्ण डाव आहे. ते हाणून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये उपोषण करू असं आम्ही सांगितलं.